पक्ष प्रवेश करत असताना मी वैयक्तिक कुठलंही मला त्या ठिकाणी कोणतंही न मागता जे काय मागितलं असेल ते शहराला, या पंढरपूर तालुक्याला आणि मंगळवेढा तालुक्यासाठीच त्या ठिकाणी त्या दिवशी मागितलं जाईल. आणि त्या दिवशी पक्ष प्रवेशाच्याच दिवशी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून मागून नुसत्या मागितल्या नाही तर घेतल्याही जातील आणि त्याचा GR देखील त्याच दिवशी घेण्याची भूमिका माझा त्या ठिकाणी असणार आहे. आणि ते परवा दिवशीच आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रवेशाच्या सोहळ्याच्या निमित्तानं दिसून येईल. आणि म्हणून इथल्या विकास कामाला त्या ठिकाणी चालना देण्यासाठी नागरिकांच्या ज्या अनेक वर्षापासून काही गोष्टी असतील, विकास कामं असतील, ज्या आज फक्त काही गोष्टी, काही पक्ष, काही त्या ठिकाणी नेते सरकार आमचं आहे म्हणून काही अडवणूक असेल, पिळवणूक असेल, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पासून नगरपालिका असेल किंवा अनेक गोष्टींच्या माध्यमातून जे सत्तेच्या माध्यमातून अडवणूक पिळवणूक करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. कोणत्याही लोकांना माझ्यापर्यंत आलं पाहिजे, मला विचारल्याशिवाय निधी त्या ठिकाणी दिला जात नाही म्हणून पिळवणूक त्या ठिकाणी जी सुरू आहे ती कुठं जर थांबवण्यासाठी आज शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका, सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पिळवणूक थांबवायची असेल, दडपशाही थांबवायची असेल, कारण सत्तेचा वापर करून आज प्रशासन असेल, पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गुन्ह्याची सुद्धा, खोटे गुन्ह्याची सुद्धा त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले जात आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर आज आमच्या एका नगरसेवकावरती जो गुन्हा घडत असताना किंवा गुन्हा घडला त्यावेळी आमचा नगरसेवक त्या ठिकाणी त्या दिवशी शहरामध्ये, तो त्या दरम्यान शहरामध्ये देखील तो नव्हता, तो बाहेरगावी त्या दरम्यान होता. परंतु विरोधात आहे आणि सत्ता आमच्या हातात आहे म्हणून काही आम्ही करू शकतोय म्हणून काही गोष्टी त्या ठिकाणी जाणून बुजून केल्या जातात. मात्र या गोष्टी कुठंतरी त्या ठिकाणी थांबवल्या पाहिजेत आणि या गोष्टी थांबवण्यासाठी खऱ्या अर्थानं थांबवणारा आणि सत्तेतला राहून चुकीला त्या ठिकाणी आळा आणि फाटा देणारा एकच माणूस आहे. अनाथाचा नाथ म्हणून ज्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आणि त्या शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी परवा दिवशी मी असेल, आदरणीय अनिल दादा नगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक असतील आणि सर्व आमच्या सोबत असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी त्या ठिकाणी प्रवेश करणार. पुरोगामी विचारधारे तुम्ही हिंदुत्ववादी पक्षात प्रवेश करताय, ही विचारधारा आमची विचारधारा पुरोगामी हिंदुत्ववादी यापेक्षा सुद्धा इथल्या विकास, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक असेल आणि इथल्या लोकांना न्याय देण्याची ही भूमिका, या गोष्टीला त्या ठिकाणी प्राथमिकता आमची त्या दरम्यान असणार आहे. यासाठी आम्हाला वाटतील ती गोष्ट करावी लागली तरी त्या ठिकाणी आमची ती त्या ठिकाणी त्याला आमची प्राथमिकता. एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली होती, आपण कॅरडॉनचा विरोध करताय, विरोध करताय, आता आपली भूमिका काय असणार? कॉरिडॉरच्या बाबतीत आमची हीच भूमिका होती की प्रशासकीय काळामध्ये या कॉरिडॉरच्या सगळ्या ज्या काही गोष्टी मंजुरी त्यामध्ये त्या गोष्टी झाल्या होत्या. आम्ही ज्यावेळी वर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय मुख्यमंत्री असतील, सर्व त्या ठिकाणी वरच्या मंत्रिमंडळांना ज्यावेळी भेटलो त्यांना हेच सांगत होतो की कॉरिडॉर मध्ये बाधित असणाऱ्या कुटुंबाशी आपण मंत्री मंडळातल्या सदस्यांनी असतील किंवा त्या ठिकाणी संबंधित प्रशासनाने त्यांच्या त्या बाधित कुटुंबाशी चर्चा करावी, त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकावं. प्रशासकीय काळामध्ये मुळात त्यांचं म्हणणंच त्या ठिकाणी ऐकलं गेलं नाही, त्यांच्याशी चर्चा त्या ठिकाणी केली नाही. आणि म्हणून नगरपालिकेच्या प्रशासकीय काळात, कारण आज तिथं नगरसेवक असतील, लोकनियुक्त नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी देखील उपमुख्यमंत्री पवार मॅडमना देखील त्या ठिकाणी पत्र दिलं होतं आणि आम्ही देखील एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मागणी पत्र व्यवहार करू की तुम्ही आमच्या कॉरिडॉर बाबतीत संबंधित त्या लोकांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेऊन पुढचा त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. दादा, चोवीसची जी निवडणूक झाली त्यामध्ये आपला पराभव झाला होता, त्यावेळेस अनिल दादा देखील निवडणुकीच्या रिंगणात होते.
चर्चा त्यावेळेस अशी झाली होती की त्यांना जी मतं पडली त्यामुळे फक्त तुम्हाला फटका बसला आणि पराभव झाला. तिकीट देण्याचा विषयाचा किंवा त्या भरपूर घडामोडी त्यावेळेस घडल्या. आता 29 साठी दोघांचं तुमच्या काय ठरलंय एकत्र आणायचं? भविष्यात 29 नाही नाही, आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी सांगितलंय, दादांनी सांगितलंय, मी सांगितलंय. 24ला राजकारणात काम करत असताना काही चुका असतील, काही निर्णय असतील, त्यावेळेच्या महत्वाकांक्षा त्या गोष्टी झालेत का, तर हो झालेत. पण त्या दुरुस्त करून बदलत गेल्या, त्या दुरुस्त केल्या तर त्याचा त्या ठिकाणी निर्णयाच्या दुरुस्त केल्यानंतरचा निकाल देखील त्या ठिकाणी फायद्याचाच होतो. याचा आपण नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील बघितलंय. मग तो पंढरपुरात बघितलं, मंगळवेढ्यात त्या ठिकाणी बघितलं आणि इथून पुढच्या काळात देखील एकत्रितपणे एकजुटीनं हातात हात घालून काम केल्यानंतर भविष्य काळात देखील असाच निकाल, जसं तुम्ही मताची आज आकड्याची जी त्या ठिकाणी बेरीज सांगितली, अनिल दादा असतील, मी असेल किंवा दिलीप बापू असतील, आमच्या मताची जर त्या ठिकाणी बेरीज बघितली तर 1,30,000च्या पुढे त्या ठिकाणी ती बेरीज जाते आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींची बेरीज 1,24,000 ते 25,000च्या दरम्यान जाते. मतांतर आणि त्या ठिकाणी याचा फटका नक्कीच आम्हाला बसलाय का, तर बसलाय. त्याची दुरुस्ती करून आम्ही त्या ठिकाणी पुढे जातोय. नक्की इथून पुढच्या काळात त्याबाबत दुरुस्ती केली. आणि एकाच पक्षात जातोय आपण, त्याच्यामुळं पक्ष प्रमुख असतील किंवा त्या पक्षाचे विचारधारा असतील, हे योग्य निर्णय त्यावेळेस ते घेतील, ते आम्हा दोघांना मान्य असतं. पूर्णच खोटा गुन्हा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एका समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय की खोटा गुन्हा दाखल. तुम्ही 3 जण जखमी आहे, त्यातला एक मुलगा आता जीवन मृत्यूची खेळ चालू आहे त्याचा, तो सीएमएस मध्ये ऍडमिट आहे. मी काय आणि म्हणलं, त्याच्यामध्ये ऐका की त्याच्यामध्ये त्यांनी जी नावं घेतली त्याच्यामध्ये कुणाच्या सांगण्यावरून सांगण्यावरून मारहाण झाली. मी काय म्हणलं ते लक्षात घ्या. आहे की तुम्हाला कोयते दाखवतो असे तुमचे मी काय म्हणलं सांग, ज्यांनी केलंय त्याच्यावर जरूर त्या ठिकाणी कारवाई करू द्या, पण तो नगरसेवक त्या शहरामध्येच त्या दिवशी त्या ठिकाणी नव्हता, तो बाहेरगावी होता. त्याचं सुद्धा नाव त्या गुन्ह्यात त्या ठिकाणी गेलं. म्हणजे मारलं म्हणून नाही, त्याचं नाव ते मी त्या ठिकाणी सांगतोय. आणि जाणून बुजून राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलंय आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. मी काय तो गुन्हाच खोटा आहे हे मी त्या ठिकाणी म्हणत नाही, मी अजून तुम्हाला क्लिअर करतोय. आपण नगरसेवक प्रवेश करणार आहे, त्यामध्ये एका प्रादेशिक पक्षाचे आणि राष्ट्रीय पक्षाचे 2 पदाधिकाऱ्यांच्या पत्नी पण आपल्या नगरसेवक आहेत, ते प्रवेश करणार आहेत का आघाडी? दिलीप बापू, आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडी एक निवडणूक लढवत असताना, एकत्रित येत असताना पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊनच मुळात आघाडीत त्या ठिकाणी एकत्रित आलो होतो. आणि दिलीप बापूंचा निर्णय आपल्यालाही माहित आहे आणि मी सुद्धा आपल्या माध्यमातून सांगू शकतो की दिलीप बापू त्या ठिकाणी प्रवेशाच्या निमित्तानं त्या दरम्यान असणारच नाहीत आणि 1-2 सहकारी देखील त्या ठिकाणी एकत्रित असणार नाहीत आणि आमचा फोर्स देखील त्या ठिकाणी नसणार नाही. पण दिलीप बापू असतील, ते जे कोणी त्या ठिकाणी प्रवेशाला नसणार आहे, त्या आमच्या निर्णयाशी कायमस्वरूपी भक्कमपणे पाठीमाग त्या ठिकाणी आमच्या निर्णयाशी सहमत आमच्या सोबत असणार, सहमत त्या ठिकाणी असणार आहे. सहमत 2029चा जो आमदार आहे तो शिवसेनेचा असेल. 2029चा 100% एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचाराचा आणि त्यांचाच असेल. आता असे जागा नाही, भाजपची युती आहे, युती जागा शिवसेनेत सुटणार की आपण बंडखोरी करणार? नाही, हा विषय खूप पुढचा आहे आणि हा विषय आमच्या दोघांच्या लेवलचा नाहीये. पहिली गोष्ट काय साहेब, ही जागा भाजपकडे आहे. जागा कोणाला पाहिजे असं असताना ही जागा भाजपला सुटणार का आपण 2029ला निवडणूक होणार आहे, पुलाखालून बरंच साहेब पाणी झालं. 2029 अजून खूप दिवस आहेत. त्याच्या आधी आता भगीरथ दादांनी सांगितलं पुलाखालनं खूप पाणी जाणार आहे. त्यामुळं 2029चा विचार आता न करता आपला पंढरपूर आणि मंगळवेढा या मतदारसंघामध्ये शिवसेना पक्ष आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराची लोक जास्तीत जास्त कशी प्रवाहात येतील ते काम आम्ही करू आणि योग्य काम करणाऱ्या माणसाला उमेदवारी मिळेल किंवा आमदारकीचा चान्स मिळेल हा पक्ष ठरवणार आहे. त्यामुळे आम्ही दोघंही काम करण्यासाठी आणि लोकांना, ज्या लोकांनी विश्वास दाखवून
आपल्याला सर्वांना नगरपालिकेच्या वेळेस जिल्हा परिषद तालुका पंचायत या सर्वांच्या माध्यमातून येणाऱ्या आता ग्रामपंचायत असतील त्यांना ताकद देण्याचं काम आमच्या दोघांच्याकडनं होईल आणि योग्य वेळी पक्ष निर्णय घेईल तेव्हा आम्हा दोघांना मान्य असेल. शरद पवार साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील यांच्यावर तुमच्या काय अन्याय झालाय का आपल्या इथे? नाही कोणाच्याही कडून आमच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही. आता सांगितलं ना भगीरथ दादांनी, माझं इथेच आहे. लोकांनी आपल्यावरती विश्वास दाखवला. आम्ही सगळे पक्ष म्हणजे आता आमच्यामध्ये काम करणारे सहकारी असतील सर्व पक्षात असून सुद्धा आम्ही एक विकास आघाडी स्थापन करून आम्ही त्या माध्यमातून काम केलं आणि जर एकत्र असू तर चांगलं ह्याच्यापेक्षा काम होऊ शकतं. लोकांसाठी आम्ही हा निर्णय घेतोय आणि मला वाटतं तो योग्य तुमच्या पण माध्यमातून आपण काही मागणी करणार आहात का? विधान परिषदेच्या जागा रिक्त होत आहेत सोलापूर जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या असेल, आपण दोघंही सक्षम नेतृत्व आहात, आता पक्षात जात आहेत, दोघांपैकी एकासाठी पण मागणी करणार आहात? नाही, हा आमच्या लेवलचा प्रश्नच नाही. आम्ही आता पक्षात जाणार आहोत, त्याच्यानंतर काम करू आणि आमचं काम बघून आदरणीय पक्ष नेतृत्व तो विषय घेतील. जिल्ह्याच्या राजकारणात जाण्यासाठी पक्ष प्रवेश आहे का? आणि आता सांगितलं की कशासाठी आहे ते सांगितलं, मी सांगितलं, भगीरथ दादांनी सांगितलं. तीर्थक्षेत्र विकास आघाडी 2013 ची पुनरावृत्ती होईल अशी चर्चा सुरू आहे. ही जे काही बेबनाव अंतर्गत वारंवार पुढे येत आहे, जनतेने विकासाच्या वाटेवर निवडून दिलेलं आहे, हे आता जे चित्र निर्माण झाले, जनतेला काय सांगणार यावर? कारण जनतेसमोरचे चित्र जात आहे की तीर्थक्षेत्र विकास आघाडी मतभेद आहे, जनतेला काय सांगणार? नाही, मी सांगितलं, दादांनी मगाशी सांगितलं, असं काही होणार नाही. हे ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ते त्या ठिकाणी सगळ्या चर्चेतनं याच्यातून थांबलेल्या आहेत. आज परवा दिवशी हा प्रवेश झाल्यानंतर हा मुळात प्रवेश कोणताही अनिल दादांच्या, भगीरथ बालकेंच्या किंवा आमच्या कोणत्याही नगरसेवकांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्या ठिकाणी झाला नाही. जो त्या ठिकाणी प्रवेशाच्या माध्यमातून निधी त्या ठिकाणी आणला जाईल तो शहरातल्या प्रत्येक भागामध्ये नागरिकांच्या ज्या विकास कामांच्या बाबतीतला असेल किंवा इथं जे प्रलंबित अनेक वर्षापासून जे राहिलेली कामं असतील किंवा अनेक वर्षापासून या शहराचा बराचसा भाग त्या ठिकाणी विकास कामापासून वंचित आहे, तो त्या ठिकाणी विकास कामांच्या पासून पूर्ण करण्यासाठीचा तो निधी आणण्यासाठीचा आमचा हा त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न आहे. आणि नगर विकास खात्याकडे डायरेक्ट त्या ठिकाणी स्वतः एकनाथजी शिंदे साहेब त्या दरम्यान त्या खात्याचे प्रमुख आहेत, त्या ठिकाणी नगर विकास खात्याचे मंत्री पूर्ण नगरपालिकेच त्यांच्याकडे वरून निधी येईल, निधी खेचून आणचाल, पण जिथं संख्याबळ बघितलं जातं नगराध्यक्षाने 11 नगरसेवक 12 नगरसेवक आपले आहेत आणि उर्वरित नगरसेवक त्यांचे आहेत. काही कमिट्यामध्ये तुमच्या विरोधी गटाचं वर्चस्व आहे. मग हा ताळमेळ जो इथं पाहिजे, तुम्ही निधी आणल्यानंतर त्या ताळमेळाने इथं विकास होणार. विरोधकांना सोबत घेऊन किंवा काय समजून सांभाळतात तर विकासाला निधी पंढरपूरला कमी पडत नाही, पण इथं जे ग्राउंड लेवलला काम करावं लागतं ते महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? या विरोधकांना सोबत घेऊन ते कसं काय निधीचा विनियोग कसा करणार? 100% प्रवेश होऊ द्या. निधी त्या ठिकाणी मागणी केल्यानंतर, परवा दिवशी आम्ही मागणी केल्यानंतर किती साहेब मला त्या ठिकाणी निधी देत आहेत, किती JR त्या ठिकाणी डायरेक्ट करतायत ते बघूया. तिथून पुढे कसा ताळमेळ निघतोय आपल्याला सगळ्याला विश्वासात घेऊन आम्ही वरती राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र काम करतायत म्हणून राज्याचा आज विकास होतोय. प्रशांत परिचारक आणि तुम्ही पंढरपूरमध्ये एकत्र हातात हात घालून व्यवस्थित काम करणार का, तर पंढरपूरचा विकास होईल. आज महायुतीचे घटक होत आहेत, विरोधी पक्षात जात नाही. काय मी आज त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतोय. इथं राजकीय परिस्थितीनुसार आम्ही जी निवडणूक झाली तिथं त्यांच्या विरोधात आज इथं त्या ठिकाणी निवडणूक लढलोय केलं. तुम्ही म्हणताय तो राजकीय त्या ठिकाणी राज्याचा त्या दरम्यानचा जो प्रश्न तुम्ही त्या दरम्यान मांडताय, मी राज्य पातळीच्या तिथल्या लेवलचा विचार करणारा एवढा मोठा त्या ठिकाणचा कार्यकर्ता नाही. मी या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातल्या या मतदारसंघापुरता
काम करणारा आणि इथल्या विकासापुरता मर्यादित असणारा त्या ठिकाणचा कार्यकर्ता राजकीय विरोधक सेम राहतील. नाही, परता मी मर्यादित काम करणारा कार्यकर्ता आपल्या मतदार त्यामुळे या विकास कामाच्या बाबतीत निधीच शिंदे साहेबांच्याकडून त्या सन्माननीय त्यांच्या पक्ष आपल्या सेनेच्या पक्षाच्या मंत्री महोदयांच्याकडून विकास कामाच्या बाबतीत जितका काही निधी या तालुक्याच्या दोन्ही मतदारसंघाच्या त्या ठिकाणी आणता येईल तेवढा आमचा दादाचा त्या ठिकाणी आमचा निधी प्रभाव. अंदाज म्हणून काम करण्याची भूमिका आहे का? मित्र पक्ष म्हणून पाठीशी समन्वय साधला जाणार का? कारण मित्र पक्ष आणि समन्वयाची भूमिका कमीत कमी इथून पुढे 29 पर्यंत कुठलं त्या ठिकाणी इलेक्शनची त्या दरम्यान भूमिका नसणार आहे. त्यामुळे पुढच्या इलेक्शनवर आता कोणती भूमिका मांडण्यात का बोलण्यात का आता कुठली इलेक्शन त्या नाही ठिकाणी विकास कामांचं विषय. विकास कामाच्या बाबतीतलंच मी त्या दरम्यान बोलतोय मुळात तुम्ही म्हणला विकासासाठी वाटेल ते करून आपण हा निर्णय घेतोय. विकासासाठी वाटेल ते म्हणून वर केंद्रातनं फडणवीसांकडनं निधी आणण्यासाठी एकनाथ शिंदेच्या सोबतीनं भाजपला सोबत घेणार का? नगरपालिकेत भाजप सोबत मित्र पक्ष होता. शिंदे साहेबांच्याकडे गेल्यानंतर ते सांगतील ती त्या पद्धतीनं. आता साधी गोष्ट उदाहरण आहे पंढरपूरचे जिजामाता उद्यान बसले अद्याप उद्घाटन झालं श्रेयवादासाठी उद्घाटन थांबलेलं आहे. जिजामाता उद्यान म्हणजे विकास कामांच्या विकास कामाचं जिजामाता उद्यानचं पूर्ण झालंय. काम झालं लोकार्पण राहिलंय फक्त तेवढं करायचं. कुणी करायचं ते नंतर पुढचं. नाही तुम्हाला बहुतेक अर्धवट त्यातली माहिती आहे. जिजामाता उद्यानच्या कामाच्या बाबतीत त्या ठिकाणी माहिती घेतली मी. त्या जिजामाता उद्यानचं त्या ठिकाणी बरेच लोक हस्तांतरण करा म्हणत होते, परंतु हस्तांतरण करून नगराध्यक्षांनी त्या ठिकाणी करून घेतलं गेलं नाही. त्याचं कारण ते काम बरंच निकृष्ट काही दर्जाचं झालं होतं. ते निकृष्ट दर्जाचं काम आम्ही हस्तांतरण करून घेत नाही. ते काम व्यवस्थित त्या ठिकाणी दुरुस्त करून द्या, चांगलं करून द्या, मग हस्तांतरण करून द्या. हस्तांतरण करून घेतल्यानंतर मग त्या ठिकाणी उद्घाटन करावं लागेल. माझ्या माहितीनं असं असतं.